हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज। मला गरज नाही वाटली का रे सांगायला, वेळेवर सांगायचं. अशी सुनावणी आहे मॅडम, सर रजेवर गेलेले आहेत, काय करायचं. अरे टायमिंग आहे, लोक येतात. किमान आज सकाळी मी इथे सकाळपासून येऊन बसले. सकाळी कुणीतरी येऊन सांगायचं ना, मॅडम असं काहीतरी कागद आम्ही फेकलाय लोकांच्या अंगावर, काय करायचं. कलेक्टर साहेबांना कॉल करायला काय हरकत नाही. कॉल करा तसं आम्हाला बी लक्षात आहे. आम्ही तुमच्या पंचायत आहे. आमच्या समोर तुम्ही नोटीस द्या अधिकाऱ्यांना, हे नेमकं काय चालू आहे बुवा. म्हणजे काय भ्रष्टाचार करायचा? आणि ते जे नावामध्ये बदल झालेला आहे ना, आज 53, 54, 56 या संदर्भातल्या जे मागे संगमेश्वरातलं जे हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून जो विषय सगळा लँडजॅकचा झाला होता, या संदर्भात आज सुनावणी होती. परंतु नियोजन पद्धतीने भ्रष्टाचार झालाय का असं आम्हाला महानगरपालिकेच्या या सगळ्या संशयास्पद भूमिकेतून वाटतं. आज असलेली सुनावणीच्या दिवशी बरोबर आयुक्त असतील, नगररचनाचे माळी साहेब असतील, हे सगळे अनुपस्थित आहेत. पण हे असेच अचानक अनुपस्थित आहेत का काही याचे संगनमत आहे की हे प्रकरण टाळण्याचा प्रयत्न आहे, यात काही गैरव्यवहार झाला आहे का? आर्थिक गॅसच्या संदर्भातलं आम्हाला संशय वाटतोय. या संदर्भातलं मागणं मांडायला आम्ही उपायुक्त मॅडमकडे आलो. आज जर का मनपा आयुक्त या ठिकाणी नव्हते तर मनपा आयुक्तांचा चार्ज हा जिल्हाधिकाऱ्यांकडे. मग नगर रचनाचं काम होतं जिल्हाधिकाऱ्यांना आजच्या सुनावणीसाठी अवगत करणं. बरं, ते तर नसेल त्यांच्याकडनं झालं तर उपायुक्त मॅडम ज्या आहेत त्यांना सुद्धा अवगत केलेलं नव्हतं की आज सुनावणी आहे. आम्ही जेव्हा उपायुक्त मॅडमांकडे आलो ते अनभिज्ञ राहिले, त्यांना काहीच प्रकार माहिती नाही. आम्ही सगळा प्रकार सांगितला, त्याच्यानंतर त्यांनी त्या प्रकारावर गांभीर्याने दखल घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस काढल्या आणि त्या साईट व्हिजिट असतील बाकी इतर तत्सम गोष्टी केल्या. त्या गोष्टीचा आनंद आहे. आता त्या संदर्भातला निर्णय मॅडम देतील. मॅडमांना तुम्ही विचारा त्या संदर्भात काय त्यांचं म्हणणं आहे. तक्रारदार आमच्याकडे आलेले आहेत. त्यांची सुनावणी जी आहे मान्य आयुक्त महोदयांशी आम्ही चर्चा केली तर आयुक्त महोदयांनी पुढची तारीख देण्याबाबत सूचित केलेलं आहे. दोन तारखेला, 1 तारखेला सुट्टी आहे, 2 तारखेला सुनावणी घेऊ असं त्यांनी सांगितलं. तर हेच आम्ही त्यांना सांगतोय. ही जी सुनावणी आहे लेआउट च्या हरकतीबाबत, ही सुनावणी लेआउट मंजुरी मान्य आयुक्त महोदयांमार्फत होते, त्यामुळे त्यांच्या स्तरावरती होणं गरजेचे आहे. उपायुक्त लेवलला ती सुनावणी होऊ शकत नाही. आणि जर जिल्हाधिकारी महोदयांकडे याचा चार्ज आहे तर त्यांचं काम का आज थांबले? हे नागरिकांच्या समस्या असतील, सुनावणी असेल, त्या प्रलंबित का मुद्दावून ठेवल्या जातात. सांगा आमच्या माणसांनी कलेक्टरांकडे 2 दिवस अगोदर जसं आम्हाला ऑफ कॅमेरा बोलले. जर का आयुक्त साहेब रजेवर होते तर ह्या गोष्टी ही जी 23 तारखेची आजची सुनावणी ही तुम्हाला तुमच्या स्तरावर अवगत केलेली होती का? किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे आज आयुक्त साहेबांचा चार्ज आहे तर जिल्हाधिकाऱ्यांना आजच्या सुनावणी संदर्भात तुम्ही अवगत केलेलं होतं का? त्यांची चूक आहे, त्यांची जबाबदारी निश्चित करा आणि त्यांच्यावर कारवाई करा मॅडम. कारण 10,000 1 लाख लोकांचा विश्वास आमच्यावर आहे. सकल हिंदू समाजाचं प्रतिनिधित्व आम्ही करत आहोत आणि अशा पद्धतीने जर का नबीचं नाव कागदपत्रांमध्ये अनधिकृतरित्या तुम्ही घुसवत असाल आणि जर सुनावणीच्या दिवशी 2 महिन्यानंतर तुम्ही सुनावणी घेतात आणि सुनावणीच्या दिवशी जर त्या आयुक्त साहेब त्या दिवशी गैरहजर राहत असतील आणि जे नगर रचनाचे संबंधित अधिकारी गिरीश कोळी साहेब आहेत ते जर का त्या दिवशी गैरहजर राहत असतील, 100% हा नबी अहमदला वाचवण्याचा प्रयत्न मालेगाव महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून होत आहे. मॅडम, एवढा संशय बळावत असताना सुद्धा जर का तुम्ही आता त्यांना ज्या काही नोटिसा दिल्या नबी अहमदला, त्याची एखादी प्रत आम्हाला तक्रारदार म्हणून आम्हाला देणं अपेक्षित होतं ना. आणि यासाठी जर का सुनावणी आहे त्या सुनावणीला जर का तुम्हाला तोंड दाखवायचं नाहीये म्हणून आयुक्त साहेब किंवा बाकीचे अधिकारी आज गैरहजर आहेत का? पवार आणि नगररचनेचे अजून कोण जबाबदार आहे या गोष्टीसाठी? प्रत्येक आहे रे, तुमच्याकडे हा चार्ज आहे का? हे सर्व लोकांना नोटीस तयार करा की आज इतकी महत्वाची सुनावणी होती. मान्य जिल्हाधिकाऱ्यांना ह्याबाबत अवगत करणे आवश्यक होते. कलेक्टर महोदयांच्या असणारे ह्याबाबत कोणीही कोणतीच माहिती उपायुक्त मुख्यालय कार्यालयाला दिलेली नाही. त्यामुळे जे तक्रारदार आहेत त्यांची एकतर हे मनपाबद्दल हे झालेलं आहे, मनपाची प्रतिमा मलिन झालेली त्यांच्या अशा वागण्यामुळे आणि नागरिकांमध्ये मनपाच्या बद्दल चुकीचा मेसेज गेलेला आहे. तर तुमच्यावर शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येईल याचा खुलासा 24 तासाच्या आत संबंधित सर्वांनी द्यायचा आहे. जे नगर रचना विभागाचे इथले कनिष्ठ अधिकारी आहेत या सगळ्यांनी आयुक्त साहेब रजेवर असताना सन्माननीय मॅडमांना सांगितलं पाहिजे होतं
की आज अशा पद्धतीने सुनावणी आहे किंवा आयुक्त साहेबांचा चार्ज सन्माननीय कलेक्टर साहेबांकडे, त्यामुळे आयुष प्रसाद साहेबांना यांनी काल परवामध्ये संपर्क साधून सांगितलं पाहिजे होतं की अशी सुनावणी आज ठेवलेली आहे. परंतु या नगर रचनेच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांनी ना उपायुक्त मॅडमांना सांगितलं ना जिल्हाधिकारी सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं. याचा अर्थ नगर रचना विभाग आणि आयुक्त यांनी सगळ्यांनी संगनमत करून उपायुक्त असतील किंवा जिल्हाधिकारी असतील ज्यांच्याकडे आज चार्ज आहे, या सगळ्यांना अंधारात ठेवण्याचं पाप हे मालेगाव महानगरपालिकेचं प्रशासन करत आहे. त्या नबी अहमदला भूमाफियाला वाचवण्याचं काम मालेगाव महानगरपालिका करत आहे. याच्या विरोधात आम्ही मागच्या वेळी जसं आंदोलन केलं त्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यासाठी आज आम्ही या मालेगाव महानगरपालिकेत आलेलो आहे. काय निर्णय झाला? मी अर्ज निवेदन दिलं त्याच्यात तुम्ही ऐका तर आपण तिथल्या प्रभाग अधिकाऱ्यांना किंवा तिथल्या बीट मुकादमांना सांगितलंय की तिथं काहीच भांडू द्यायचं नाही, तिथं काही देऊ देत नाही. तर बीट मुकादम प्रभाग अधिकारी झोपलेले का? तिथं लाईट येऊ राहिले, बांधकाम होऊ राहिलं किंवा आपली लेआउट मंजूर नाही आहे वगैरे याचं करायचं काहीच कारण नाही ना. अतिक्रमणची गाडी पाठवते तोडा ना नाही, आता लगेच करा. आयुक्त साहब का है हो गए बात ओके आम्हाला उत्तर द्या, आता त्यांना उत्तर द्या. एक काम करा, आयुक्तांना बोलवा मग पुढची चर्चा. तुम्ही सांगा ना तुम्हाला काय करायचं सांगा आम्हाला. अरे वा निवेदन खोटाने बोलणार तुम्ही. आम्ही इथंच बसून राहू तुम्ही जोपर्यंत आमच्या प्रश्नांची उत्तरं देत नाही. आता तुम्हाला सांगतो थोड्या वेळात हळूहळू पूर्ण संगमेश्वर जमेल, हळूहळू पूर्ण कलेक्टर पट्टा जमेल. अतिक्रमणला सांगितलं अतिक्रमण नाही झालं टेंटेटिव्ह नाही तर तुमची महानगर बोलतो काय उपायुक्त सांगा तरी उभा जागेवर तुम्ही मोबाईल काढा घेतले दोन मध्ये बोलतो काढला का? घाबरतो बोला तू फोन लावायला पटापट. अतिक्रमण काढल्याशिवाय आपण जायचं नाही. आम्ही इथे बसून राहतो नगररचना विभाग अतिक्रमण काढा त्याच्यानंतर आम्ही येऊ. आम्ही इथून जाऊ शकतो जाणार. तो टेंटेटिव्ह मंजूर नाही ना त्यांनी कसं काय बांधकाम केलं? परवानगी आहे कोणा? त्याच्या परवानगी आहे का बांधकामाच्या? विचारा तुम्ही. टेंटेटिव्ह मंजूर आहे ना? बरोबर आहे ना? त्याच्यावर काय करताय कोणी सह्या करतो तुम्ही थांबा. टेंटेटिव्ह त्या दिवशी आम्हाला लेटर दिलं त्याचं लिहिलंय ना त्याच्यावर काही केलं जाणार नाही. हो तसं लिहिलं ना. तुम्ही काय सांगितलं ऐकत आहे म्हणजे आम्हाला तसं राहील. त्याच्यानंतर काम कसं काय वाढलं तिथे? आणि तुम्ही जागेवर पाहून आले का जाऊन? काय काम झालं ते? टेंटेटिव्ह लेआउट हेरिंग न घेता आयुक्त साहेब रद्द करू शकतात, तरी सुद्धा ते करू शकत म्हणजे तरी सुद्धा त्यांनी ते केलेलं नाहीये. ठीक आहे हेरिंग घेत आहेत, मग अरे हेरिंगला तर तुम्ही उपस्थित राहा. आणि जर का ते हेरिंगला उपस्थित राहत नाही ना तर तुम्ही ज्यांच्याकडे चार्ज आहे त्यांना तुम्ही विषय अवगत करा. हे सुद्धा तुम्ही करू शकत नसेल तर 100% संशय महानगरपालिकेवर बळावतो. आजच्या तारखेचं काय झालं सांग. कलेक्टर महोदयांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, त्यांचा फोन कोणता बिझी आला. मी आजही अजून प्रयत्न करते त्यांचा. माझं जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेबांशी बोलणं झालं. आयुष प्रसाद साहेबांनी सांगितलं मला आत्ता या ठिकाणी जी काय घटना घडते या संदर्भातली कुठलीही माहिती नाही आणि मालेगाव महानगरपालिकेच्या एकाही अधिकाऱ्यांनी मला आतापर्यंत फोन नाही केलेला असं जिल्हाधिकारी साहेब स्वतः बोललेले. आमचं बोलणं झालं तुमचं कसं वाटलं? अरे या महानगरपालिकेचं करायचं काय? खाली डोक्यावरती पाय. अरे या महानगरपालिकेचं करायचं काय? खाली डोक्यावरती पाय. या महाआयुक्ताचं करायचं काय? खाली डोक्यावरती पाय. महाआयुक्ताचं करायचं काय? खाली डोक्यावरती पाय. त्यांना स्ट्रिक्ट सूचना दिल्या जातील की त्यांनी ज्या कंडिशनला आहे त्याच कंडिशनला सध्या ते ठेवावं जोपर्यंत सुनावणी होत नाही, अंतिम निर्णय येत नाही. जर त्यांनी त्यात बदल केला अशी तुम्ही तक्रार केली, आमच्या नगर रचना विभागाने पण जागेवर जाऊन आज पाहून यायचं तिथे काय आहे काय नाही. त्याच्यात जर बदल दिसला तर पहिले त्यांच्या याच्यावर टेंटेटिव्ह लेआउटच्या याच्यावर तुम्ही नोटीस इश्यू करा की तुम्ही फायनल अप्रुव्हल न घेता काम कसं सुरू केलं, पहिले ते काम करा. माझं एक म्हणणं असं आहे की आपण ज्या टायमाला आयुक्त साहेबांनी नगर रचनेला सांगितलं होतं की तिथं काहीच होऊ द्यायचं नाही, तर नगर रचनेच्या पायांना मेहंदी लागलेली का?
आजपर्यंत महानगरपालिकेला कळत नाही का? प्रत्येक टायमाला त्यांनी काही खोकं ठोकलं किंवा पाईप ठोकला तर आम्ही सरांनी परत महानगरपालिकेला तुमच्याकडे यायचं का सांगायला? याच्यामध्ये सन्मान्य मॅडम, याच्यामध्ये गंमत अशी आहे का परिशिष्ट 2 मध्ये बरोबर आहे ना, त्याच्यामध्ये जो नबी नावाचा शब्द हा शासकीय कागदपत्रांमध्ये ना हा शासकीय कागदपत्रांमध्ये जो शब्द तुम्ही ऍड केला आणि शब्द ऍड करून नबी अहमदला जे वाचवण्याचा पाप तुम्ही करत आहात. आयुक्त साहेब रजेवर आहेत, गणेश माळी साहेब रजेवर आहेत. जर सुनावणीच्या दिवशी लोक रजेवर राहून आणि बाकी इतर दिवसांमध्ये तुम्ही त्याला वाचवण्यासाठी शासकीय कागदपत्रांमध्ये काडकोड करून तुम्ही जर एखादा शब्द वाढवताय तर तुम्ही तुम्ही वाचवून स्वतःची नोकरी असेल किंवा स्वतःचं पद असेल याच्यावर शंका निर्माण करत आहात. आज 20 तारखेला महानगरपालिकेच्या दालनामध्ये या 54, 56 आणि 81 मध्ये जो लँड जॅज झाला या संदर्भात तारीख होती, परंतु जाणीवपूर्वकरित्या आयुक्त महोदय आणि नगर रचनाचे जे मुख्याधिकारी आहेत ते जाणीवपूर्वक या तारखेला टाळाटाळ करत असतानाचे दिसले. त्यानंतर प्रक्षोभक झालेल्या सर्व संगमेश्वर व मालेगाव वासियांनी येथे मोठं जनआंदोलन उभं केलं व यानंतर उपयुक्त माननीय महोदयांसोबत झालेल्या चर्चेअंती एक मोठी सक्षम अशी कारवाई आज रोजी झालेली आहे. आज रोजी ज्या अधिकाऱ्यांनी आज दिनांक 20 तारखेपर्यंत जे अतिक्रमण लँड जे धारक होते, ज्यांनी या संदर्भात जो जिहाद केला होता, यांना कोणत्याही पद्धतीची नोटीसही पाठवली नव्हती. 2 तारखेला एवढं मोठं आंदोलन होऊन सुद्धा याच्यावरती कोणती कारवाई झाल्याची दिसली नाही. ही गोष्ट ज्यावेळेस उपायुक्त महोदयांना दाखवून दिली तर संबंधित 3 अधिकाऱ्यांवरती कारण दाखवा नोटीस देऊन या 3ही अधिकाऱ्यांवरती कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहे. सोबतच त्या जागेवरती जे दिवसेंदिवस जे अतिक्रमण करण्याचा जो घाट त्या व्यक्तीने त्या जिहादीने जो घातलाय या विरोधातही त्यांना नोटीस बजावून त्यावरचे अतिक्रमण तात्काळ निष्कासित करण्याचे आदेश आज रोजी दिण्यात आलेले. सकल हिंदू समाजाच्या या आंदोलनाला आज रोजी हे यश मिळताना इथे दिसत आहे. महाराष्ट्र शासन नगररचना विभागाने हिंदूंना विस्थापन झालं नाही पाहिजे यासाठी हा लेआउट आणि त्या जिहाद्याचं जे काही अपसंपदा त्यांनी जी जमवलेली आहे, जेवढी माया या मालेगाव शहरात जमवून ठेवलेली आहे, या संबंधित महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर काहीतरी कारवाई केली पाहिजे. तसंही आम्ही आज सुद्धा या गोष्टीला जर का कुठेतरी पूर्णविराम लागला नाही, आम्ही आमरण उपोषण करू आणि याच्यापेक्षा पुढे जाऊन त्या जमिनीवर जर का कोणी अतिक्रमण करायला आलं किंवा तिथे कोणी काही डेव्हलपमेंट करायला आलं तर त्याला झोडून सुद्धा काढू. जय श्रीराम. रामचंद्र की पवन सुत हनुमान की जय श्रीराम. जय श्रीराम. हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज.